नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदाला स्थगिती। आदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून विरोध, तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलल्यामुळे शिवसैनिकांमध्ये होती नाराजी। बीडची पालकमंत्री ते झाले असते तर आनंद झाला असता, मात्र आता अजितदादा पालकमंत्री आहेत, ते आम्हाला सहकार्य करतील। पालकमंत्री पदावरून पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निकालावरून पृथ्वीराज चव्हाण मुंबई हायकोर्टात। निकालाच्या दिवशी ईव्हीएमची बॅटरी जास्त चार्ज, अतुल भोसलेंची आमदारकी रद्द करा, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी। सैफच्या घरात घुसण्याआधी आरोपीकडून अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी, घुसण्यासाठी अधिक सोयीचं वाटल्यामुळे आरोपीकडून सैफच्या घराची निवड, सूत्रांची माहिती। बीड आणि परभणी या घटनेच्या निषेधार्थ सर्व पक्षांचा आज अकोल्यामध्ये मोर्चा, तर 25 जानेवारीला मुंबईत सुद्धा जनाक्रोश मोर्चाची हाक। जनमानसात प्रतिमा खराब असणाऱ्यांना पक्षात घेणार नाही, कुणी दोषी आढळल्यास सरळ हकालपट्टी करणार, अजित पवारांचा नेत्यांसह कार्यकर्त्यांनाही इशारा। बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जात आहे, निर्घृण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही, देशमुखांच्या मारेकरांना फाशी व्हायलाच हवी, राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। तर बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होतीये, आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार, तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या, सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। तर तुतारी हे पारंपरिक वाद्य, पण एका माणसामुळे ती किती बदनाम होऊ शकते ते आपण बघितलं, गोपीचंद पडळकरांची अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर टीका। संघ आणि भाजपमध्ये समन्वय बैठकीचा समारोप, तर छोट्या घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या, शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना। नंदुरबारमध्ये काही अफवांमुळे 2 गटात दगडफेकीची घटना, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, शहरात सध्या तणावपूर्ण शांतता। 1779 सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्र बोगस, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडून या कारवाईच्या सूचना। मार्करवाडीनंतर आता पंढरपुरातील धानोरे गावातून सुद्धा ईव्हीएमला विरोध, तर हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानामध्ये उत्तम जानकरांना 1206 मतं, तर 243 मतांचा फरक। पंढरपूरच्या यात्रेत गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार, संगणक प्रणाली तयार करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव। मुंबईकरांना आगामी आर्थिक वर्षात वीज दर कपातीचा दिलासा मिळण्याची शक्यता, टाटा वीज कंपनी अदानी कंपनीकडून निवासी ग्राहकांच्या वीज दर कपातीचा हा प्रस्ताव। पुण्याच्या बिबवेवाडीमध्ये डॉक्टर तरुणीची आत्महत्या, संकेतस्थळावर अविवाहित असल्याचं भासवून तरुणीची फसवणूक, 10 लाख घेऊन लग्नाला नकार। करणवीर मेहरा बिग बॉसच्या 18व्या पर्वाचा विजेता, टॉप 6 सदस्यांमधून अखेर करणवीर मेहरानं बाजी मारली। राज्यात गेल्या 19 दिवसांमध्ये 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू, वाघांचे संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे व्याघ्र संरक्षणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित। मधु मंगेश कर्णिक यांना विश्व साहित्य संमेलनाचा पुरस्कार, मराठी साहित्य जगभरात पोहोचवणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांना पुरस्कार देण्यात येणार। भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा अडकला विवाह बंधनात, नीरजकडून लग्नाचे फोटो शेअर। बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वानं भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला, तर अंतिम सामन्यामध्ये नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी, पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत अभिनंदन। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी, तर ट्रम्प यांच्या दुसऱ्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीसाठी सज्ज, विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी या सोहळ्याला हजेरी लावणार।